सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट आणि आज प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल ही अपेक्षा धरून आमचे सर्व लाडके प्रेक्षक या ठिकाणी जॉईन झालेत. तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पहिला बॉल, गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. गेम स्टार्ट. संतोषचा पहिला चेंडू पाठीमागे, फिल्डरला बीट केलाय. धन 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 करत बॉल लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर. पहिला चौकार. निसार शेख अर्थात भाईजान या नाबाड संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्यानं डाबाला सुरुवात केली. पहिला बॉल चौकार, परंतु यावेळी स्विच टायमिंग आणि कबर पॉइंटला झेल टिपलाय. भाईजानचा खेळ समाप्त. मैदानावरती भाईजान या संघाला लागलाय पहिला धक्का. कबाई केशरी गंधा मा शिव छत्रपतींचा छंद, मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. छत्रपती शिवरायांची संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकवली जातात. खरं तर प्रेक्षकांची मन जिंकली जाते, त्यांचं देखील कौतुक करूया. पहिलं विकेट आपण पाहतोय निसार शेख अर्थात भाईजान ज्या नावाने ओळखला जातोय तो खेळाडू बाद झालाय. पहिला चेंडू त्यानं चौकात टोकला, परंतु दुसऱ्या बॉलवरती तो माघारी परतलाय आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अरमान शेख. अरमान शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धावसंख्या 4, 1 गडी बाद. दुसरीकडे तुम्ही पाहतात संतोष येवले. खरं तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो पहिली विकेट प्राप्त केली. वेगळ्या शैलीनं गोलंदाजी करत असताना इम्प्रेसिव्ह केले खरं तर प्रेक्षकांना. पहिला चेंडू खरं तर बॅटचा टॉपेज लागला, विकेटच्या वरनं पाठीमागे गेला, फिल्डर बीट झाले, चौकार मिळाला. परंतु दुसऱ्या बॉलवरती त्यानं प्रत्युत्तर दिलं, भाईजानला बाद केलं आणि तिसरा बॉल देखील त्यानं सुंदर फेकलाय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. खरं तर इथे फलंदाजाला देखील पेचात पाडणारी गोलंदाजी आहे. ऍक्शन थोडीशी वेगळी. हा चेंडू यावेळेस मात्र बॉल चाललाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीये, परंतु केवळ एकच वरती समाधान मानावं लागलंय आणि एका संघानं बरोबर टीमची टोटल सध्या धावफलकावरती 5 धावा लागलेत. संतोष येवलेचं हे षटक तुम्ही पाहतात. वेगळ्या शैलीनं गोलंदाजी करतोय. रोडपाई संघाचा खरं तर अनिकेत पाटील देखील अशा शैलीनं गोलंदाजी करतोय. अनेक विकेट त्याच्या नावावरती आहेत, अनेक विक्रम त्याच्या नावावरती आहेत. तो संतोष येवले मात्र आता मैदानावरती. बॉल चांगला आहे, पडल्यानंतर थोडासा हलकासा कट झालाय. आउटस्विंग पाहायला मिळते. गुडलँडचा चेंडू बाहेर काढला आणि ते फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. चांगलं षटक. पहिला चेंडू या नशिबानं साथ दिली होती खरं तर भाईजानची. पहिल्या बॉलवरती नशिबानं चौकार आला, परंतु त्यानंतर त्यानं केलेली कमबॅक आणि गोलंदाजी सुंदर राहिली आहे. पहिला बॉलवरती नशिबानं चौकार मिळाला, खरं तर त्यानंतर कमबॅक बघा कशा प्रकारे. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, धाबा दिले 4. एकूण 5 धाबा तुम्ही पाहतात. स्कोरबोर्डवरती लागलेत. यावेळीचा चेंडू मिड विकेटला सिंगल भेटली. डबलचा प्रयत्न केलाय. यस नो आणि ते खरं तर थ्रो चुकीचा आलाय. बाउन्स पैकी अशा मुवमेंटला ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो येणं फार महत्वाचं असतं आणि अशा वेळी बाउन्स थ्रो केला आणि त्याचा परिणाम की 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि धाबा संख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, फक्त 7 धाबा.
पाहिले संपूर्ण विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये हनुमान जयंती साजरी केली. संपूर्ण देशभरामध्ये हनुमान जयंती साजरी हा उत्सव साजरा केला. सुंदर संगीत. उडाला उडाला कपित उडाला, उडोनी लंकेशी गेला, लंकेशी जाऊनी चमत्कार केला, नमस्कार माझा त्या मारुती रायाला. वेलकम. महेंद्र धुले यांचं आगमन झालंय. एक जबरदस्त खेळाडू खरं तर जोवेली संघासाठी नेतृत्व करताना सातत्यानं गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे डिपार्टमेंट गाजवणारा ऑलराऊंडर खेळाडू आणि या स्पर्धेसाठी त्यांनी देखील खूप मोठी जिम्मेदारी घेतली आहे. ते आमचे मित्र आणि खरं तर महेंद्र धुले अर्थात माही या ठिकाणी येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 7 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहिलं. सेकंड षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज येतो या ठिकाणी, गोलंदाज यश निकम. सेकंड पॉवर प्ले. पहिला पॉवर प्ले मध्ये धाबा. हो, चान्स खरं तर इथे संधी दिली होती, विकेट मिळाली असती, परंतु विकेट गमावली आहे. मिडॉनचा खेळाडू बीट झाला. खरं तर त्याच्या हातामध्ये बॉल होता, त्याचं कदाचित लक्ष नसावं आणि एवढा स्पीडनं बॉल आला. झिल ड्रॉप झाली, सिंगल मिळाली. याच षटक हवा फार वेगानं बाते. आता खरं तर उजव्या हाताच्या खेळाडूला फार मोठी संधी आहे. पुन्हा बॉलला प्रहार केलाय, बॉल चाललाय, अगदी वेगवान स्ट्रोक, हवेचा प्रभाव, त्याची साथ आणि वेगवान स्ट्रोक. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, मिड विकेट सीमारेखा बाहेर 4 रन. सुंदर फटका. बॉलला जेवढा ताकद दिली, हवेचा प्रवाह होता, त्याचा फायदा मिळाला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार. धावसंख्या आता वेगानं पुढे. पुन्हा संधी होती, हलक्या हाताने बॉल रिलीज केला. खरं तर चेंज ऑफ डिलिव्हरी, स्लो गतीचा चेंडू त्यानं फेकला आणि इथे धावसंख्या सध्या तरी एक सिंगल बरोबर आली आहे. धावा फटकावरती आमचे स्कोर सांगतात धावा झाल्यात ते 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 सुरू असताना tenniscricket.in च्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहता येते. बेस्ट क्वालिटी, क्लिअरिटी, खरं तर त्यांच्या माध्यमातून आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बॉल चांगला आहे, फटकाही तेवढंच ताकदवर, पडल्यानंतर बाउन्स झालाय, अगदी उसळी घेणारा बॉल. 1 बाउन्स. पुन्हा एकदा यावेळी वाईड स्ट्रॉंग ऑन सीमारेखा बाहेर. चौकार. अरमान शेखनं मैदानावरती. धावसंख्या तुम्ही पाहता वेगानं पाहायला मिळते 17 वरती. दुसरीकडे आपण पाहतोय अरबाज देखील पाहायला मिळतोय, त्याने 4 बॉल मध्ये 7 केलेत. सुंदर प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळते. बेस्ट क्वालिटी, क्लिअरिटी. जर तुमची वाहिनी चांगली असेल तर नक्की तुम्हाला ती क्वालिटी मिळते. आणि सध्या तरी संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व गाजवणारी tenniscricket.in तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून हे स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आणि सुंदर त्यांचं संपूर्ण टेक्निकल टीम काम करते, कार्यरत आहे. तर सगळ्यांचं स्वागत. आमच्या सोबत स्कोरच्या भूमिकेत अमर चौधरी, सुंदर स्कोरची भूमिका आमच्यापर्यंत परफेक्ट माहिती ते पोहोचवत असताना डीजे आमच्या सोबत जॉईंट आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. बॉल द्यायचं बघा, बॉल गेला असेल तर नवीन बॉल आलाय. बॉल मैदानाच्या आतमध्ये आक्रमण सुरू केले बघा. दोन्ही बॅट्समन एक चौकार ठोकल्यात. 4 मध्ये अरबाजनं 7 केलेत. दुसरीकडे 4 बॉल मध्ये अरमाननं इथे 6 धावा केल्यात. धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा. 17 आणि खतरा असं म्हटलं जाते, परंतु इथे क्रिकेटमध्ये पाहायचे अनेक वेळा 17 वरती खतरा होताना पाहिलंय,
परंतु या मॅच मध्ये काय घडणार, कारण धावांची फार मोठी गरज आहे. खरं तर भाईजान संघाचा पहिलाच काढू ज्या नावाने संघ ओळखला जातोय तो काढू 4 बती बाद झाला. सुंदर चेंडू गुडलँड स्पॉटला पडल्यानंतर डीप राहिलाय, फलंदाजाला बीट केलाय. कदाचित हा चेंडू त्यानं आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये. हलकीची स्विंग मिळाली बॉलमध्ये, आपण पाहिला नक्कीच चेंडू आपल्या दिशेनं आला, इन स्विंग झाला, परंतु इथे फलंदाज बीट झालेत. बॉल फेकलेत, या ओव्हरमध्ये 5 धावा दिलेत. 10 पहिल्या षटकामध्ये 17 आल्या, परंतु आता शेवटचा अंतिम चेंडू, पुन्हा डॉट, अजून एक डॉट बॉल आलाय, परंतु यावेळी षटक क्रमांक 2 समाप्त झाले आहेत आणि धावा संख्या 1 गडी बाद, 17 धावा स्कोर बोर्डती लागलेत. चला स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे नाहीये. आम्ही सातत्यानं सूचना देत आलो, कारण आयुष्यामध्ये वेळ ही कोणासाठी थांबत नसते मित्रो, तर वेळसाठी आपल्याला थांबावं लागते. म्हणून आम्ही नेहमी सांगतो ना की जिंदगी मौके कम धोके ज्यादा देतीये. वेळेचं महत्व हे नेहमी वर्तमानपत्राला विचारा, जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देतीये. साई आणि देहुली यांच्यामध्ये लढत होणारे दोन्ही संघाला विनंती आहे, टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. बॉल चांगला होता मिड विकेटला, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि इकडे ढशाळ क्षेत्ररक्षण, बॉल चाललाय सीमारेखा बाहेर, अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण दाखवलं तर असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो, त्यामुळे मी मगाशी सांगितलं वेळ ही कोणासाठी थांबत नसते. तुमचा पहिला सामना होता, काही कारणास्तव तो मागे घेतलाय, परंतु आता वेळ झाली तर आयोजन कमिटी तुमच्यावरती सक्त कारवाई करू शकते. या गोष्टीची आपण नोंद घ्या, ही सूचना तुम्हाला दिली जाते. बॉल चांगलाय ऑफसाईडला, लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरनं बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक दमदार चौकार. हॅलो चेक. तर 2 चेंडू 2 चौकार आले. बघा मागच्या बॉलवरती जशा प्रकारे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, चौकार आला, त्यानंतर पाठोपाठ चौकार आला आणि यावेळी आता डॉट चेंडू आलाय. पुन्हा चांगला बॉल, फटका चाललाय पाठीमागे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये दन 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 करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून एक चौकार आलाय. मगाशा पहिल्या बॉलवरती चौकार आला, खरं तर क्षेत्ररक्षकानं केलेली चूक आणि त्यामुळे चौकार आला. असं म्हटलं जातं ना की घर फिरले की घराचे भाषे फिरतात. 1 चौकार, 2 चौकारानंतर तिसरा चौकार, एकूण धावसंख्या वेगाने 29, लॉस ऑफ 1 विकेट पाहतो. यावेळी तिसरं सुरू झालंय. खरं तर संतोष
येवले ज्यानं पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी केली, 7 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये बघा आता त्याच्या विरोधात 3 चौकार आलेत. अर्थात क्षेत्ररक्षकानं केलेली चूक ती, त्याचा परिणाम संपूर्ण टीमला भोगावा लागतंय. बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. संतोषचा चेंडू चांगला होता, लेन चांगली होती, त्यानं पाहिला की फलंदाज पुढे येतोय, त्यामुळे त्यानं परफेक्ट चेंडूचा वापर केला आणि फलंदाजाला बीट केले. डॉट बॉलची समाप्ती. संतोषकडे क्षमता आहे, संतोषनं पहिल्या षटकामध्ये सिद्ध करून दाखवलं, परंतु संतोषच्या दुसऱ्या षटकामध्ये 3 चौकार आले आणि आता धाबसंख्या तुम्ही पाहता 29 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. हा चेंडू पाठीमागे रन्स तर मिळणार, एक सिंगल आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबसंख्या 1 गडी बाद 30 धाबा स्कोरबोर्ड होती. प्लीज कारण 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. परफेक्टली आपण पाहिलं टीमनं 15 मिनिटांमध्ये हे 3 षटकं कंप्लीट केले. शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत. ह्या षटकासाठी तुम्हाला वेळ फक्त 5 मिनिटाचा, त्यामुळे 5 मिनिटांमध्ये कशाही पद्धतीनं तुम्हाला हे षटक कंप्लीट करावं लागेल, कारण स्पर्धेचा नियमच आहे. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं दिली जात आहेत, त्याच्यामध्ये 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जात आहेत. सध्या तरी धाबसंख्या 3 ओव्हरमध्ये 10.00 ची सरासरी गाठत असताना स्कोर झालाय 1 गडी बाद. या ठिकाणी फक्त 30 धाबा. भाईजान कुलगाव संघ आपण पाहिला, सुरुवात दमदार झाली, परंतु आता 4थं षटक मार्गस्थ. आल्या आल्या प्रहार केलाय, ताकदीचा वापर, क्षेत्ररक्षकानं झेल सोडलाय. भूषण पाटील कदाचित त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षक मिड विकेटला होते, धावून आले बॉलवरती, झेल सोडला क्षेत्ररक्षकानं. हेमंत खरं तर हेमंत प्रयत्न करत होते, त्याच्या हातामध्ये बॉल होता. अशा मोमेंटला त्यांना झेल घेणं फार महत्वाचं आहे, कारण जर आपण बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग करत असाल तर नक्की तुमच्याकडनं ती अपेक्षा संघाला असते. बघा ऑनसाईडला 3 खेळाडू आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहतायत, एक मिड विकेट, एक वाईडिश लॉंग ऑन, एक लॉंग ऑन, हे 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात ऑनसाईड मध्ये. चेंडू चांगला आहे, यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता, इथे रनआउटची संधी आहे, पाहायचंय आणि ते फलंदाज धावचीत. विकेट नंबर 2.
नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर आता नवीन बॅट्समन अरमान बाद झाल्यानंतर आता अरबाज दोन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये आहेत, सिनियर आणि ज्युनियर. हा चेंडू यावेळेस मात्र लेन चेक करतात. पंच ऑप्शनच्या बाहेर होती त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केला. अबांत धावसंख्या वाढते. टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे. धाबा पडकापती धाबा लागल्यात त्या 33 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. विकेट नंबर आपण पाहिलं 2 मगाशी धावच्या स्वरूपामध्ये अरमान बाद झाला, परंतु नवीन बॅट्समन अरबाज झाला मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू ताकदीचा वापर केलाय, बॉलला पाठवलाय, सरळ चाललाय वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं सीमारेषा बाहेर षटकार. शॉर्ट बॉलचा वापर केला तर कदाचित त्यावरती हेच पटके पाहायला मिळतील. क्रिकेटमध्ये शॉर्ट चेंडूवरती नेहमी मोठे पटके पाहायला मिळतात आणि यावेळेस देखील आपण पाहतो अरबाजच्या बॅटमधून षटकार आला. यावेळीचा चेंडू पाहायचं होतं या ठिकाणी गुडलेन वरनं चेंडू थोडासा टॉस झाला आणि कदाचित त्या ठिकाणी विकेट मिळाली. अरबाज बॅक टू द डगआउट. तर धावसंख्या तुम्ही पाहिली 39 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. सध्या तरी आपण पाहिलं विकेट बाद झाल्या अरबाज आणि आता नवीन बॅट्समन साहिल शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा चेंडू देखील चांगला होता. थोडासा स्लो गतीचा ब्लॉक हॉल मध्ये फेकण्याचा प्रयत्न केला, स्वतःच्या पायाने बॉल अडवला, परंतु सिली मिडॉन मध्ये एक रन प्राप्त केली आणि सिंगल बरोबर या ठिकाणी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 40 धाबा. स्कोर बढती लागलेत. साहिल शेख आणि अरबाज शेख हे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघांकडनं अपेक्षा भरपूर आहे. दुसरीकडे आपण पाहिलं की भूषणचं षटक जर पाहिलं 5 चेंडूमध्ये त्यानं 10 धावा दिल्यात. अजून एक बॉल, विकेट मिळाली आहे. यष्टा उद्ध्वस्त केलेत आणि धक्का लागतो या मैदानाच्या आतमध्ये. चौथा बॅट्समन अरबाज देखील मैदानाच्या बाहेर होतोय आणि धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40. $39 रन्स स्कोरवरती लागलेत. आपण पाहतो या ठिकाणी एक दमदार मॅच मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळते. खरं तर दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरमध्ये 10ची सरासरी मेंटेन करत असताना धावा केलेत त्याने 40, परंतु त्यांचे 4 खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर झालेत. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज
भावेश लाड आलाय. पहिला चेंडू शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती भावेशचं स्वागत. टोटल धाबा संख्या तुम्ही पाहिली. सध्या स्कोर बोर्डती धाबा लागल्यात फार वेगानं आणि सध्या एकूण 44 धाबा, 44 धाबा स्कोर बोर्डती लागल्यात. शेवटचं अंतिम षटक तुम्ही पाहतात. बॅट्समन सध्या तन्वीर आलाय, ज्याच्या बॅटमधून एका बाजूला साहिल आहे, त्याच्या बॅटमधून 5 धाबा आपण पाहिल्या 3 चेंडूमध्ये. दुसरीकडे पहिल्यांदा स्ट्रायकरवरती तन्वीर पाहायला मिळेल. भावेश लाड षटक क्रमांक अंतिम अर्थ 5 फेकतोय. चांगला चेंडू ब्लॉक मध्ये फेकलाय. अपील स्ट्रॉंग, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. लेग बाय स्वरूपात मध्ये त्या ठिकाणी रन प्राप्त केली. धाबा संख्या सध्या आपण पाहिली तर 45 वरती पोहोचली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी सध्या आपण पाहतो अंतिम सुरू असताना लेग बिफोरचं अपील पंचांकडे केला, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलं. चांगली पंचांची भूमिका, गुड डिसिजन. आणि सध्या आपण पाहतोय षटक क्रमांक 5 वरती 3 चेंडू फेकलेत. हा चेंडू देखील चांगला आहे. एक सिंगल भेटली, डबलचा प्रयत्न नाहीये. सिंगल वरती प्राधान्य मानावं लागले आणि एकच सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या तरी 46 वरती 46 लॉस ऑफ 4 विकेट. अपेक्षा आहे भाईजान कुलगाव संघाला एखादा चौकार, एखादा षटकार, जेणे की सामना 50+ पाहायला मिळेल. आणि तो षटकार आलाय, अगदी बॉलला पाठवलाय ढगात, बॉल सीमारेखा बाहेर, षटकार. षटकार पाहिजे आणि तो षटकार टोकलाय तन्वीरनं मॅच मध्ये आणि षटकाराबरोबर अर्धशतक कंप्लीट झाले कुलगाव संघाचा. अर्थात या ठिकाणी 52 धाबा स्कोर बोलती लागल्यात. अपेक्षित स्कोर होता 50 किंवा 50+चा, कारण 5 षटकांची लढत आहे. बॉल द्यायचं बघा, नवीन बॉल द्या पाहिजे तर. धाबसंख्या फार वेगाने पुढे गेली 52 वरती, कारण या खेळपट्टीवरती गोलंदाज आणि फलंदाज हे दोन्ही चालतात, त्यामुळे चला बॉल द्या रे. सध्या तरी 52 धाबा स्कोरबोर्डवरती आता टार्गेट सेट केलं जाणार. ज्या अपेक्षा होती त्या कुलगाव संघाला, त्या अपेक्षेनं आता टोटल पाहायला मिळाली 52 वरती, कारण 50+ मी मगाशी सांगितलं की धाबा झाला की एक फायटिंग टोटल असतं आणि आता संघर्ष पाहायला मिळेल या मॅच मध्ये. शेवटचा अंतिम चेंडू, गोलंदाज तयार, तन्वीर देखील सायकलवरती, ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय, परंतु लो फुलटॉसचा चेंडू, त्याला व्यवस्थित बॅटवरती घेता आलं नाहीये. बॉल जोपर्यंत फील्ड होणार तोपर्यंत 2 धावा वेगानं पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न केला जातो आणि तिसरी धाव घेताना रनआउट. अशा पद्धतीनं पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना भाईजान कुलगाव संघानं केल्या त्या 54 धावा आणि 55 धावेचं टार्गेट उभं केलंय सत्संग शिरगाव संघाच्या समोर. आणि दहिवली संघ बघा, इनिंग समाप्त झाली आहे. जर सेकंड सत्र चालू झालं तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, त्यामुळे साई आणि दहिवली संघाचे कॅप्टन लगेच टॉस अडूया. चला टीम दहिवलीची कॅप्टन आपण लवकरात लवकर या. टॉस आपण संपन्न करतोय. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली, बाळाशेठ पाटील यांना विनंती आपण मंचावरती या. आपलं बडपूर्वक स्वागत आहे. टॉस बाळाशेठ यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली, संतोषी दरवे साहेब आपल्यास विनंती आपण मंचावरती या. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली विरोधात जयभूषेश्वर साई.
चला आपण टॉस संपन्न करू. मी बाळाशेठ पाटील यांना विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. काटाचा कॉल आणि आलाय छापा. दोन्ही कॅप्टन आपण थांबा. टॉस इथे जिंकलाय टीम दैवली संघानं, त्यामुळे निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण. काय म्हणशील कुणाल, खरं तर घरच्या मैदानावरती खेळायचा आहे. समोरचा संघ देखील एक मोठा संघ आपण पाहतोय. साई संघ जो यंदाच्या सीझनमध्ये भरपूर फॉर्ममध्ये. सर्वप्रथम पहिला प्रश्न असे असेल, आज पूर्ण टीममध्ये सर्व खेळाडू आहेत? हो, सर्व खेळाडू आहेत. कारण दैवली म्हटलं की संदेश बागराव असेल असे खेळाडू जे जॉबवरती असतात. काय म्हणशील समोरच्या संघासोबत आज खेळायचं आहे. साई संघाच्या विरोधात खेळत असताना आज काय स्ट्रॅटर्जी आखली आहे? स्ट्रॅटर्जी तर मैदानात उतरल्यावर समजेल काय आहे. याच मैदानावरती दैवली चषक आपण पाहिली. 13 बाईकसह ती स्पर्धा आपण पाहिली आहे आणि या मैदानावरती सराव देखील तुम्ही करताय, त्यामुळे या मैदानाचा आढावा तुम्हाला माहिती आहे. त्याचा फायदा होईल आज टीम दैवलीला. आमच्या 12च्या 12 प्लेअर प्रॅक्टिसमध्ये नसतात, त्याकडे मैदानात उतरतात डायरेक्ट. क्या बात आहे. आपल्यासोबत साई टीमचे कॅप्टन आहेत. टॉस गमावला, टॉस महत्त्वाचा होता ना, आम्ही बॅटिंगच करणार होतो. मग आता निर्णय वाट्याला आला आहे. काय म्हणशील समोरचा संघ दैवली संघ देखील एक चांगला संघ आहे, त्यांच्या विरोधात खेळायचं आहे आज. खरं तर मैत्री ग्रुप, खरं तर जे आमचे जबिरीचे जे जुने जाणते खेळाडू आहेत, मग सँडी रमेश धुळे असतील, विष्णू धुळे असतील, त्यानंतर सुरेश धुळे असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आहे, ज्यांनी एक काळ क्रिकेटचा गाजवला आहे. आज 5 ते 6, 7, 8 वर्ष मागे आपण गेलो तर फेकीचा काळ असेल, ज्यावेळेस गोलंदाजी थ्रो गोलंदाजी व्हायची, त्यावेळेस रमेश धुळे, विष्णू धुळे, त्यानंतर सुरेश धुळे नाव मोठं आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा, ते स्वप्नातून साकारलेली स्पर्धा घेऊन आलेत. आज त्यांचं आयोजन आपल्याला पार मिळेल. मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्ही पाहताय भरपूर चांगली लायटिंग आपल्याला पार मिळते. या आयोजनाविषयी तुमचं म्हणणं काय असेल? आयोजन खूप छान आहे आणि आम्हाला इथं खेळायला संधी दिल्याबद्दल आम्ही आभार मानतो. थँक्यू सो मच संदेश भोपी. टॉस इथे जिंकला टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिबिरीनं आणि त्याने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं आहे बॅटिंगसाठी टीम जय बजेश्वर साई संघाला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान शिरगाव गावचे उद्योजक समाजसेवक देवेंद्र मालुसरे साहेबांचं आगमन झालंय आणि त्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी खरं तर 5व्या क्रमांकाचं बक्षीस 25,000 रुपये धनराशी लाभली. त्यामुळे विनंती करेल मालुसरे साहेब, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर जेव्हा जेव्हा शिरगाव संघ खेळत असेल, मग सत्संग शिरगाव असेल किंवा सत्संग शिरगाव ए संघ असेल, जय भवानी शिरगाव असेल, त्यावेळेस मग बाळाशेठ पाटील साहेब असतील, दारवे साहेब असतील, नेहमीच उपस्थित असतात. आणि आज देखील आपण पाहतोय खरं तर देवेंद्र मालुसरे साहेबांचं आगमन झालं आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. संदेश भोपी टीम साईचे कॅप्टन, आपण 1 मिनिट संपर्क साधा. या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहतोय प्रत्येक मॅचसाठी मॅचच्या ट्रॉफीज आपण देतोय आणि जगदीशजी बुरा साहेब त्या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर या ट्रॉफीज लाभलेत, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करतो. एक महत्त्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय सर्व टीमसाठी. बघा, ज्यावेळेस आपण टॉससाठी येत आहे ना, त्यावेळेस आपली प्रवेश फी आपण जमा करा. जो काही ॲडव्हान्स असतो त्यामधून जी शिल्लक आपली प्रवेश फी असेल ती आपण जमा करत जा, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण. थँक्यू सो मच योगेश मडवी. बॅटची कडा आहे आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता, झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळत आहे पहिल्या चेंडूवरती फलंदाज रुपेशला आणि एका धावेने श्री गणेश होते. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं, सेकंड अटेम्पमध्ये देखील झेल घेण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसलाय. यशने पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती. कुळगावचा उस्मान त्यांच्या मागे आपण पाहिलं, खरं तर जेल स्वीकारण्याचा प्रयत्न त्याचा फसला. ड्राईव्ह करतायत, परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 2 धावा धावफलकावरती आहेत. संदीप आणि रुपेश ही जोडी आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. हाफ ट्रॅकर
बॅटची कडा आणि फलंदाज झाले बाद. आता मात्र हा झेल पकडलाय, फलंदाज बाद होतोय. रुपेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन आहेत हेमंत, तिसऱ्या क्रमांकावरती येते. 55 धावा बनवायच्या आहेत. भाईजान 11 कुळगाव संघ मैदानावरती खेळतोय आणि त्या संघासाठी नेहमी ज्यानं चांगला क्रिकेट खेळला असे आमचे खरबई गावचे जावई नक्कीच जुबेरजी शेख यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम भाईजान 11 कुळगाव संघासाठी, त्यामुळे त्यांच्याही शुभेच्छेचा आम्ही स्वीकार करतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. यश पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे. चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल 1/4 ओव्हरचा इशारा येतोय. फर्स्ट बाउन्सर. प्रचंड वेग आहे यशच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 2. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. 55 धावा बनवायच्या आहेत सत्संग शिरगाव बी या टीमला. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन नाहीये. मिसटायमिंग स्ट्रोक आणि सुरेख झेल पकडलाय. मिड विकेट सीमा रेषेवरती क्षेत्ररक्षक होते अरमानने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. सो मच. न्यू बॅट्समन ऋषिकेश आहेत. 4थ्या क्रमांकावरती येतोय. भाईजन यांचा हा संघ आहे. निसारभाई शेख महाराष्ट्र पोलीस चेअरअप करतायत. खऱ्या अर्थाने भाईजान 11 कुलगाव आणि सत्संग शिरगाव बी या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे, जिथे बनवायचे धावा 55. हाफ ट्रॅकर हुक करतायत इनफिल्डच्या वरून. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सत्संग शिरगाव बी या टीमची 6. सो मच. चला भाईजान फिल्डिंग लावून घ्या आपण. 24 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 49 धावांची अजून गरज आहे. चोवीस चेंडू आणि 49 धावा बनवायच्या आहेत. बेंचील संघ देखील दाखल होतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी. खऱ्या अर्थाने आज सर्व संघ वेळेवरती आहेत. या सर्व संघांचा आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. जोविली बी संघ देखील इन ॲक्शनमध्ये असेल. यापुढील सामना साई आणि दहिवली या 2 संघांमध्ये असणार आहे. 24 चेंडू बनवायच्या धावा 49. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पॅडवरती चेंडू ब्रश होतोय.
एक धाव मिळते चेंडूवरती आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईस. धावसंघ एकने पुढे जाईल 7 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल नक्कीच सुरू आहे या दोन संघांमध्ये. भाईजान 11 कुलगाव आणि सत्संग शिरगाव बी या दोन संघांमध्ये नक्कीच आजच्या रात्रीतील हा दुसरा सामना सुरू आहे. लॉफ्टेड इट लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. लॉंग ऑफ सीमारेषे लगत चांगली फिल्डिंग त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 8 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. सत्संग शिरगाव बी या संघाने 11.00च्या सरासरीने प्रतिषटकामागे धावा बनवावे लागतील. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका इनफिल्डच्या वरून खेळतायत. स्वीपर कव्हरला फिल्डर येत आहेत चेंडूवरती. मिळतील एकूण 2 धावा. आज उस्मानच्या हातामध्ये चेंडू नक्कीच त्याला सापडत नाही आहे कारण की एक झेल देखील सोडला होता आणि एक झेल पकडला आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 2ने पुढे जाईल 10. या स्टँडच्या पाठीमागे कॅप्टन इम्रान आहेत. 2 विकेट देखील गमावलेत आणि पुन्हा एकदा बॅटची कडा फिंगर फलंदाज झालाय. बाद लागतोय. हा तिसरा धक्का शिरगाव बी या टीमला. फलंदाज संदीप बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन जगदीश आहेत. 5व्या क्रमांकावरती येतोय बॅटिंग करण्यासाठी जगदीश. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल कारण की 3/10 ही धावसंख्या आहे. आज कॉम्बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ पनवेल योगेशजी मडवी सर आहेत आणि व्हॉइस ऑफ बदलापूर मानकिवली बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुलजी चव्हाण सर आहेत. ठीक. जगदीशजी बुरा मैदानाच्या दाखल झालेत. खरं तर त्यांच्याकडून आपल्याला संपूर्ण भारतमाच्या ट्रॉफी लाभलेत आणि त्यांच्या प्रत्येक षटकारासाठी स्पर्धेचे शिल्पकार सुरेशजी चिंतामण धुळे साहेबाकडून तब्बल 500 रुपयाची धनराशी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. जगदीश यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा फटका परंतु क्या बात आहे. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्डिंग आपण पाहिली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. पॉइंटला फिल्डर होते जावेद आणि जावेदने डाईव्ह लगावून हा चेंडू अडवलाय. क्या बात आहे. स्क्वेअर कट केलं होतं आणि त्यानंतर डाईव्ह लगावली. अप्रतिम आउटस्टँडिंग फिल्डिंग. आपल्या टीमसाठी नक्कीच या 3 धावा वाचवल्यात कारण की ज्याप्रमाणे या फटक्यामध्ये ताकद होती हा चौकारच गेला असता परंतु मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 44. अडचणीमध्ये सापडलाय सत्संग शिरगाव बी संघ. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय विष्णूदादा धुळे, रमेश दादा धुळे, तुषार धुळे, सुनील धुळे, सागर धुळे, स्वप्नील धुळे, बाळा माळी आणि सुरेश धुळे यांच्या माध्यमातून हे जोविलीकर चषक
धावबाची संधी आहे, पाहावं लागेल काय घडलंय. आणि फलंदाज आय थिंक रनर आहेत. एक धाव नक्कीच मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 12. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋषिकेश. लॉफ केल्या चेंडूला मिस्टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक जज करताय आणि सुरेख झेल पकडलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. फलंदाज झालाय बाद. तू चल. ही स्थिती आपण पाहतोय या षटकामध्ये, या मॅच मध्ये. सत्संग शिरगाव बी संघ पूर्णपणे बॅकफूटवरती. सातत्याने एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. आतापर्यंत 4 फलंदाज गमावलेत. 12 या धावसंख्येवरती. 16 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 43 धावांची अजूनही गरज. गोलंदाज तन्वीर. स्ट्रायकिंगला न्यू बॅट्समन भूषण. ऑन साइडला फ्लिक केलं. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. स्क्वेअर लेगला एक धाव झाली पूर्ण आणि बॅकअप नाहीये. धावा धावा आणि धाव मिळतील या चेंडूवरती. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी. फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह केलं. डीपमध्ये लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 15. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना अजूनही 40 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 15. या धावसंख्येवरती 13 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 13 चेंडू बनवायच्या धावा 40 सामना जिंकण्यासाठी. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 16. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय शिरगाव बी या संघाला या सामन्यामध्ये. हाफ ट्रॅकर बॅटची गडा आणि क्या बात आहे. अप्रतिम आउटस्टँडिंग हा झेल पकडलाय निसार भाई शेख. अर्थातच भाईजानने आजच्या रात्रीतील हा सर्वोत्तम झेल पकडलाय.
12 चेंडू आणि बनवायचे आहेत धावा 39 या मॅचमध्ये. चला नेक्स्ट मॅच दहिवली आणि साई या दोन संघांमध्ये आहे. दोन्ही संघांना विनंती असेल व्यासपीठाच्या समोर येऊन आपण थांबायचं आहे. नक्कीच दहिवली या टीमने टॉस जिंकून आय थिंक राहुल सर फिल्डिंग स्वीकारली आणि साई या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. बारा चेंडू बनवायच्या धावा 39 या सामन्यामध्ये. समीकरण कठीण होत चाललेलं आहे. चला सामना स्पीडअप करा विष्णू शिंदे सर. रोज 3:30-4 वाजता आहेत त्यामुळे विनंती असेल आज 1:30 ते 2 वाजता सामने सर्व कव्हर करायचे आहेत. आयोजकांना देखील भरपूर मेहनत करावी लागते या स्पर्धेसाठी. बॅकफुटला गेले स्क्वेअर कट गॅपमधून चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. या फटक्यांची नितांत गरज आहे. सत्संग शिरगाव बी या टीमला चौकार येतोय जगदीशच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 20. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 11. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत जगदीश यांच्यासाठी. आणि फिंगर बॅटची कडा सुरेख झेल पकडलाय यष्ट्यांच्या पाठीमागे. अंदाज झालाय बाद जगदीश. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. न्यू बॅट्समन संतोष येतोय 9व्या क्रमांकावरती. 7 फलंदाज बाद झालेत. बॅकफुटला गेले पंच करतायत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलमध्ये. चांगली फिल्डिंग होतीये त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 21. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये भाईजान 11 कुलगाव या टीमला, कारण की चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत या मॅचमधील 9 आणि बनवायच्या धावा 34. प्रचंड वेग आहे आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे या सामन्यावरती भाईजान 11 कुलगाव या टीमने. क्या बात आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं आणि येतो डॉट बॉल. एकंदरीत 7 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. आता मात्र सामना कठीण होत चाललाय शिरगाव बी या टीमसाठी. डान्सिंग डाऊन द विकेट आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही गरज. फिल्डिंग लावून घ्या आपण, जास्त वेळ घेऊ नका. 6 चेंडू 34 धाव बनवायचे आहेत. भाईजन आनंदित आहेत ज्याप्रमाणे संघाने परफॉर्मन्स केला या पहिल्या मॅचमध्ये. नक्कीच इम्रानने देखील सांगितलं होतं की आमची गोलंदाजी खूप चांगली आहे ओपिनियनमध्ये आणि
तशीच कामगिरी राहिली आहे आत्तापर्यंत या सामन्यामध्ये. 6 चेंडू बनवायच्या धावा 34. गोलंदाजी मार्कवरती सलमान, संतोष ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत आणि त्याच्यावरती एक धाव झाली. पूर्ण धावबाची संधी आहे परंतु मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची गरज आहे. जरी 5 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाही आहेत शिरगाव बी संघ. त्यामुळे या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलं आहे. पंच करताय क्षेत्ररक्षक. क्या बात आहे. स्वीपर कव्हरला त्याच्यावरती मिळते 1 धाव. 4 चेंडू आणि 31 धावा बनवायच्या आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. चार चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. भाईजान 333 हा त्यांचा लकी क्रमांक आहे. बॅटची आतली कडा आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. 25. 30 धावांची अजूनही गरज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी. आलाय हा डॉट बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा व्हाईट बॉल. 2 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये कारण की खूप मोठा विजय मिळवला आहे भाईजान 11 कुलगाव या टीमने. फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये कारण की 2 चेंडू 29 ची गरज आहे. शर्माजी आपण कुठे असेल तर या. सीमारेषेच्या बाहेर आहे तो चौकार कारण की एक टावर बंद. प्रेक्षकांना विनंती असेल थोडंसं लांब आपण टावरच्या लांब आपण उभं राहायचं आहे ही विनंती असेल. थँक्यू सो मच. एक चेंडू 25 धावा बनवायच्या आहेत. खूप मोठा विजय मिळवला आहे. 333 सरकार. भाईजान 11 कुलगाव या संघाने सामना होतो फिनिश आणि सामना जिंकलेला आहे भाईजान 11 कुलगाव या संघाने. जोविलीकर चषकामध्ये हा पहिला विजय मिळवला आहे. अभिनंदन निसारभाई शेख. अभिनंदन भाईजान 11 कुलगाव या टीमचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने बनवल्या